माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आणि बघा आता तुरीचं शेत इकडे तूर सोंगणं सुरू आहे. आणि कसं की ही तूर सोंगणं झाल्यानंतर या शेतात काय करायचं तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तुरीचं आता हे दुसरं उत्पन्न आहे. आणि तिसरं आमचं महत्त्वाचं इकडं आम्ही जे उत्पन्न घेतो ते म्हणजे बियाचा कांदा. तर आपला जो बियाचा कांदा आहे ना, तर तो नक्कीच आता डिसेंबरच्या शेवट किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगपर्यंत आपण लावू शकतो. म्हणून आता हे जे तुरीचं शेत जे आहे ते त्या खोडक्या वगैरे पूर्ण वेचून व्यवस्थित प्रकारे असं आपल्याला शेत तयार करायचं आहे. आणि याच्यातला लावायचा आहे आपल्याला बियासाठी कांदा. तर आपण गावरान कांदा किंवा नाशिक लाल दोन्हीसुद्धा कांदे लावू शकतो. आणि नक्कीच हा कांदा आपला 4 ते 4.5 महिन्यापर्यंत निघेल. म्हणून या कसं की उन्हाळ्यात कांदा लावल्यानंतर लवकर कांदा निघूनसुद्धा येतो आणि पटकन म्हणजे 4 महिन्यापर्यंत आपलं हे बी तयार होणार आहे. म्हणून बघा हे मुख्य पीक आहे आमचं कांद्याचं उन्हाळ्याचं. आणि तेच आता कांदा जो लावायचा आहे तर त्याचीच तयारी इकडे सुरू आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत. तर हे बघा मंडळी, जे तुरीचं शेत आता रिकामं झालं आहे, या शेतातली जी तूर सोंगणं झाली आहे तर हे शेत दुरुस्त करून या शेतातच आता आम्हाला कांदा लागवड करायची आहे. तर कांदा लागवड करायची जर म्हटलं तर डिसेंबरच्या एंडिंगला आणि जानेवारीच्या जवळजवळ 10 तारखेपर्यंत आपण कांदा हा लावू शकतो. कारण 4 महिन्याचं उत्पन्न असल्यामुळे जास्त दिवस जर लेट झाले तर नंतर कसं की पावसाचे दिवस असतात. म्हणून कांदा आता आपण हा लावू शकतो. उन्हाळ्यात जो आपण हा कांदा लावतो तर हा कांदा लवकर निघून येत असतो. म्हणून आता जास्त थंडीचं प्रमाण या महिन्यात कसं कमी होतं, त्यामुळे कांदा पटकन आपला निघून येत असतो. परंतु आता हा जो कांदा आपल्याला लावायचा आहे तर जवळजवळ शेवटपर्यंत पाणी हे पुरलं पाहिजे. कारण कांद्याला खूप पाणी लागतं. कांद्याला ज्यावेळेस बी पोसवतं, फुलं पडतात त्यावेळेससुद्धा भरपूर पाण्याची आवश्यकता असते. म्हणून आपल्याकडे पाणी किती उपलब्ध आहे आणि पाणी जर जास्त असेल तर नक्कीच आपण आता कांद्याची लागवड करू शकतो. तर हे बघा, आता हा 60 क्विंटल कांदा आम्ही आणला होता आणि शेतात असा वाळू घातला. कारण कांदा कसं की भरपूर वेळेस सडत असतो, म्हणून याचीसुद्धा काळजी या ठिकाणी घ्यावी लागते. तर हा 60 क्विंटल कांदा पूर्ण असा पांगून दिला. आणखीसुद्धा आम्हाला 40 क्विंटल कांदा आणायचा आहे. असा टोटल 100 क्विंटल कांदा यावर्षीसुद्धा लावायचा. मागच्या वर्षी पण 120 क्विंटल कांदा लावला होता. तर चांगल्या प्रकारे बीसुद्धा आम्ही इकडे घेतला आहे. आणि आता जो कांदा आणला होता तर तो कापणं सुरू आहे. आता भरपूर वेळेस काय होतं की आम्ही कांदा पण सुद्धा कापत नाही, तसाच लावून देतो. यावर्षी कसं की म्हटलं कांदा जर कापून लावला तर पटकन निघेल. आता फुटवे कसं असतं की कांद्याला जे फुटवे निघायचे ते निघतच असतात. आता काही लोकांचं म्हणणं आहे की कांदा कापल्यानंतर भरपूर फुटवे येतात, पण तसं काही नसतं. कारण आमचे जे बाबा आहेत त्यांना भरपूर वर्षापासून असा हा कांद्याचा अनुभव आहे. आणि ते सांगतात की जवळजवळ 45 वर्षापासून आपण हे बी घेतो आणि चांगल्याच प्रकारे झडतीलासुद्धा बी लागतं. त्यामुळे यावर्षी कसं की कांदा कापणं हा सुरू आहे. कारण पटकन कांदा निघून येतो. म्हणून कांदे कापल्यानंतर तो एक फायदा होतो. आणि दुसरा म्हटल्यानंतर समजा आपण कांदे कापले तर पुढं जे बी काढण्यास येतात टोळ, तर ते सारखे येतात. नाहीतर कसं कांदा मागं पुढं जर निघाला तर टोळ 2दा आपल्याला तोडावं लागतात. तर म्हणून आपल्याला जर कांदा लावायचा असेल तर आपण सुद्धा अशा पद्धतीने शेत तुरीचं दुरुस्त करून किंवा तुरीच्या शेतात जर आता आपलं शेत हे रिकामं झालं असेल आणि आपल्याकडे जर पाणी जास्त प्रमाणात जर उपलब्ध असेल तर नक्कीच आपण तुरीच्या शेतात कांदे लावू शकतो. तर बघा, इकडे 9-10 महिलासुद्धा कांदे कापण्यासाठी सांगितल्या होत्या. कारण कांदासुद्धा कापून आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही. आणि तिकडे सुरू आहे तूर सोंगणं. आता तुरीचं शेत व्यवस्थित प्रकारे दुरुस्त करून ज्या तुरीच्या शेतातील खोडके आहेत त्या पूर्ण वेचून आणि असं शेत दुरुस्त करून आपल्याला हे कांदे या ठिकाणी लावायचे आहेत.
तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल की कशा सऱ्या पाडाव्या लागतात, किती अंतरावर आपल्याला हा कांदा लावावा लागतो, खत कोणतं पेरायचं आहे, सऱ्या कशाप्रमाणे पाडायच्या. तर हे दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते. परंतु आपल्याला जो कांदा आता लागवड करायची आहे, जे नवीन शेतकरी असतील किंवा काही शेतकऱ्यांना कांदा लावायचा अनुभव नसेल, तर नक्की व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजून येत असेल की आता कांदा आणल्यानंतर आपल्याला कांदा असा वाळू घालायचा आहे. कारण कांदे जर आपण कट्ट्यात ठेवले तर नक्कीच कांदे आपले सडल्याशिवाय राहणार नाही. आणि कांदा समजा लवकर निघून येण्यासाठी कांदा हा कापून घ्यायचा आणि आपलं शेत व्यवस्थित प्रकारे दुरुस्त करून घ्यायचं आणि सऱ्या पाडायच्या. त्यानंतर पाणीसुद्धा आपल्याला सऱ्यानंच कांद्याला द्यावं लागतं. कारण कांद्याला इथून पुढे उन्हाळ्यात जवळ समजा जानेवारीपासून आपला कांदा निघण्यास सुरुवात होईल. त्यामुळे कांदा कसा की सऱ्या पद्धतीनेच आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि शेवटपर्यंत पाणी टिकेल किंवा शेवटपर्यंत पाणी आपलं पुरेल याचीसुद्धा आपल्याला गॅरंटी पाहिजे. नाहीतर कांदा जर भरायच्या वेळेस जर पाणी जर कमी पडलं तर नक्कीच आपलं बी हे पोकळ होईल आणि जर्मिनेशनवरच बी हे जात असतं. तर तीसुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडे जर पाणी जशा प्रमाणात उपलब्ध असेल त्या प्रमाणात आपण हा कांदा लागवड करू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय होईल की टोळ आपले निघण्यास लवकर मदत होईल. आणि आता कसं थंडीचं वातावरण यावर्षी खूप आहे, त्यामुळे कांदा पटकन निघणार नाही, म्हणून हे कांदे कापणं सुरू आहे. शक्यतो आम्ही कधीच कांदे जास्त करून कापत नाही, तर तसेच कांदे लावून देतो आणि व्यवस्थित प्रकारे पाणी दिल्यानंतर जेवढे आपल्याला फुटवे कांद्याला लागतात तेवढे फुटवे हे येतच असतात. तर म्हणून मंडळी हीच काळजी आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.